केला उपदेश जिजाऊ आई साहेबानं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, शिवाजी महाराजांची नाही, ही जिजाऊ आई साहेबांची इच्छा होती. हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही कुणाची इच्छा होती? आई साहेबांची. म्हणून राजाला तसं घडवलं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात नाही, पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे मात्र आपल्या हातात आहे. हे आपल्या हातात आहे. ठरवलं आई साहेबानं मला छत्रपतीची आई व्हायचं. जिजाऊ आई साहेबानं ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं. आमच्या बापानं ठरवलं होतं मला एका वारकऱ्याचा बाप व्हायचं. म्हणून त्यांनी तसं करून दाखवलं. मी फेसबुकला माझं टाकलेलं आहे बघा, ते तुम्ही कदाचित ऐकलं असेल. मी हुशार माणूस होतो बरं का महाराज. माझा शाळेतही पहिला नंबर होता. मी कुठं बोलत नाही या गोष्टी, पण मी आता अनावधानाने आलं म्हणून सांगतो. 1 महिना नोकरी केलेला माणूस आहे मी एअरफोर्समध्ये. पण वडिलांनी ते सुद्धा मला सोडायला लावलं. मला म्हटले तू मला महाराज झालेला आवडेल, वारकरी झालेला आवडेल. लक्षात ठेवा. अरे हे कधी सोप्या ठरवलं त्यांनी आम्हाला कुणाचं बाप व्हायचं. ठरवा आपण. श्रींची इच्छा म्हणून मला विषयांतर करायचं नाही म्हणून आई साहेबानं तसं घडवलं राजांना. मी काल एका हॉटेलवर फार सुंदर वाक्य वाचलं बघा. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला माहिती नाही, पण आमच्या शिवरायाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. ताकद आहे. हे स्वराज्य जे मिळालं आहे ते राजांमुळे मिळालं. पण का? राजाला आई साहेबानं तसं घडवलं. तसा मदालसा नावाच्या आईनं आपल्या पोराला हा उपदेश केला. आपण आपल्या पोराला हा उपदेश केला पाहिजे. लक्षात ठेवा. आपण आपल्या लेकरांना तसं घडवलं पाहिजे. महाराज म्हणले विषयाचे संस्कार दिल्यामुळं त्याला दुसरं काही आवडत नाही. म्हणून या 3 कारणामुळं मन देवाकडे येत नाही. महाराज म्हणले देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. या संसाराच्या व्यसनात त्याला पडू देऊ नको. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. माझे मन लागो तुझे चरणी. माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दे प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी. महाराज म्हणतात या मनाला समजून सांगितलं देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. म्हणून तुझं भजन करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहावं. आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन. आता कोठे धावे चरण देखलिया तुझ चरण देखलिया. भाग गेला कीन गेला. भाग गेला कीन गेला. अवघा झाला ते आनंद मना मना. आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन. तुझ चरण देखलिया. तुझ चरण देखलिया. तुझ चरण देख. तैसे राहो माझे मन. तैसे राहो माझे मन. तैसे राहो माझे मन. तैसे राहो
बात. महाराज म्हणले पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. माया हो ऐका, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. बरोबर आहे. आपली आई आपल्या लेकरावर किती प्रेम करत असते सांगू तुम्हाला. आपल्या पोराच्या पायाला ठेस लागली तर तिच्या डोळ्याला पाणी येतं, हे आईचं अंतकरण असतं. बरोबर आहे. माया हो ऐका लक्ष देऊन, ह्या महिला आपल्या लेकरावर किती प्रेम करतात मी सांगेल तुम्हाला. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे. माया हो ऐकताय ना तुम्ही. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. एखादा मुलगा जर आडून गेला तर महाराज म्हणतात त्या आईला प्राण सुद्धा गमवावा लागत असतो. प्रसूतीच्या वेदना जी आई झाली तिला विचारा, पण लेकराचा चेहरा पाहिल्यानंतर त्या वेदना एका मिनिटात ती विसरून जाते. तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. सांगेल बघा या आईचं लेकरावर किती प्रेम असतं. 8 दिवसातून 4 दिवस या महिलांना उपवास असतात पंढरीनाथ महाराज. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. एक तर मुलासाठी, मुलीसाठी, नवऱ्यासाठी, नाही तर होणाऱ्या जावयासाठी. बरोबर आहे. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. या महिलांना आता महिना उपवास आहे. श्रावण महिना काही महिलांना महिनाभर उपवास, पण स्वतःच्या सुखासाठी काहीच मागत नाही. त्या आईचा स्वभाव आहे ना, स्वतःच्या सुखासाठी आई देवाकडे कधीच काही मागत नाही. एक पोरगा डॉक्टर आहे, एक इंजिनियर आणि एक शेतकरी आहे. देवाकडे गेली ना तर सारखं गारानं करते. देवा डॉक्टर आहे त्याचं चांगलं आहे, इंजिनियर आहे त्याचं टेन्शन नाही, पण एक पोरग माझं शेतकरी आहे रे देवा, पाऊस नसल्यामुळं त्याचे धान सुकायला लागले. देवा भगवान शंकरा, भोलेनाथा, हनुमंतराया, आता जर पाऊस नाही आला तर त्या माझ्या लेकरानं वर्षभर घराचा संसार कसा चालवायचा. पण भोलेनाथालाही विनंती आहे, बाबा आता नको देवराया, अंत आता पाहू. आता पावसाची नितांत गरज आहे. त्या भोलेनाथाला प्रार्थना करा, बाबा आम्ही तुला 1 लोटा जेल रोज घेऊन यायला लागलो, पण ते जेल आणण्यासाठी पावसाची गरज आहे. पावसाची गरज आहे, लक्षात ठेवा. सारखं गारानं करती देवाकड, पण आपल्या गुणवान पोरासाठी नाही, ज्याची परिस्थिती बिकट आहे त्याच्यासाठी. लक्षात ठेवा बरं का. आई गुणवान पोरावर कमी प्रेम करेल, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते. एखादं पास झालं ना, आई त्याला लवकर जवळ नाही घेत. तिला माहिती आहे 5 झालं हे आनंदात आहे. जे नापास झालं, नाराज झालं, त्याला म्हणते तू इकडे ये. त्याला म्हणते तू जाय तिकडं, तू जाय तिकडं, चल त्याला तू इकडे बाळा, चल बस माझ्याजवळ. काय झालं बाळा तुला? असं जे पोरगं 10वीत नापास झालं, रडत रडत घरी आलं. घरी आलं, आई म्हणे काय झालं रडायला? तो म्हणे आई मी नापास झालो, 10वीला नापास झालो. त्याची आई मग नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, जेवण कर. काय म्हणले? नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, जेवण कर. पोरग म्हणतो पप्पा. त्याची आई म्हणते त्याच्याकडे मी पाहते तू जेव. सपोर्ट कसा कर देवा, त्याच्याकडे मी पाहते तू जेव. आणि पोरग घाबरत घाबरत जेवत राहतं. आणि आई आपलं बाप बाहेर गेलेला असतो, ती मार्क लिस्ट टेबलवर ठेवते. आणि बाप बाहेरून आल्यावर टेबलवरची मार्क लिस्ट पाहिली की तळपायाच्या आग मस्तकाला गेली. कुठे ते नालायक? पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, पाहिजे तेवढे पैसे खर्चायला दिले, 4 विषयाचं ट्युशन लावून दिलं, आणि 4 विषयात नापास. इंग्रजी लाल रेष, इतिहास लाल रेष, भूमिती लाल रेष, विज्ञान लाल रेष. कुठे ते नालायक? बोलव त्याला माझ्याकडं. त्याची बायको म्हणे बोंबलू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वीत 4 विषयात नापास झालते, माझं पोरग एकाच विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही. याला आई म्हणतात. महाराज याला आई म्हणतात, गुणावर नाही हो, अवगुणावर सुद्धा मुलाच्या जे प्रेम करते ना, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. लेकराचे हित, लेकराचे हित, ओ लेकराचे हित, लेकराचे हित,
माऊली चितवाय सबसे बड़ी बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, मेरी माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे। सबसे बड़ी सबसे बड़ी है बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सकता कोई कह दे क्या होती है माँ आखिर माँ होती है सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. मला आईबद्दल बोलायला लावलं तर मी 2 तास पण बोलेला, पण मला अभंग आहे, लक्षात ठेवा. एवढं प्रेम आईचं लेकरावर असतं, बरोबर आहे ना माया हो. ते गरोदर राहिली ना बाई की तेव्हापासूनच तिला त्रास असतो. ती सासू म्हणते पायऱ्या उचलून टाकू नको, हंडा उचलू नको, तिखट खाऊ नको, आहे का नाही. पहिला सुरुवात त्रास असतो ना, असा त्रास माया, आहे का नाही. बघा लेकराची किती काळजी करते आई, ते तुम्हाला कळेल माया हो माझी भाषा. पूर्वी काही मिक्सर नव्हते, मग त्या बाया पाट्यावर चटणी वाटायची, आहे की नाही. पाट्यावर माझी आई पण वाटायची, पाट्यावर चटणी वाटायच्या. आणि ती चटणी वाटत असताना ही चटणी वाटाय बसली का बाहेरून आवाज यायचा, मम्मी. मम्मी नाही, आई झाली. कळलं तुम्हाला, आई झाली. बस एवढं म्हणलं की आईच्या लक्षात येते, पण ती चटणी वाटत असते. ती म्हणते ओ बाळूची तेवढी शीद व्हा बरं. तो म्हणतो अगं तू काय करायला लागली, कळत नाही का तुम्हाला माझे चटणीचे हात आहे म्हणून, तेव्हा त्याची शीद एवढी. आणि बघा बरं, चटणीचे हात आहे म्हणून त्या आईनं त्याची शीद उतली नाही, तरी पोरग म्हणतं आई तुला काही कळत नाही, मला वाटतं त्या हातानं धुवायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई कळाली असती. विठाला विठाला अरे लक्ष देऊन ऐका, एवढी काळजी करणारी आई असते, बरोबर आहे का नाही. महाराज म्हणतात मग सांग, गुणवान पोरावर प्रेम करल नवल नाही, अवगुण्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करते. हा मग मला सांगायचंय, लक्ष देऊन ऐका, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पंढरपूरला गेले माय लेकरू, ऐका लक्ष देऊन. पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या गर्दीत लेकराचा हात सुटला. आणि लेकराचा हात गर्दीत सुटल्यानंतर आईची अवस्था काय होते महाराज. लेकरू हरवल्यानंतर आईची अवस्था काय असते हे आईच व्हावं लागेल, त्याच्याशिवाय दुसऱ्याला नाही कळणार. मग दिवसभर ती आई लेकराचा शोध घेत राहते. का हो माझं बारकं पोरगा हरवलेलं आहे.
अशा अशा कलरचा टी शर्ट त्याच्या अंगावर आहे, अशी पॅन्ट आहे, कुरळे केस आहे. पाहिलं का तुम्ही? अहो पागल झाल्यासारखं त्या पंढरपुराच्या गल्ली बोळानं फिरत राहते आणि विचारत राहते माझा बाळू पाहिला का? लोक म्हणतात अहो आम्हाला काय माहिती तुमचा बाळू, अहो अशा अशा कलरचा शर्ट आहे हो त्याच्या अंगावर, पाहिलं का माझं लेकरू तुम्ही? बाकीचे म्हणतात ताई सापडल लेकरू, नका टेन्शन घेऊ, तुम्ही बसा आमच्या जवळ, पाणी प्या. ती म्हणते मला पाणी नको हो, माझं लेकरू मला दाखवा, माझं बाळ मला भेटलं पाहिजे. ते म्हणतात अहो चहा तरी घ्या, थोडा वेळ बसा, सापडल तुमचं बाळ. ती म्हणते मला चहाही नको, मला पाणी नको, मला भूक नाही, तहान नाही, काय नाही, मला माझा बाळू पाहायचा आहे. महाराज दिवसभर शोध घेते पण लेकरू सापडत नाही. तेवढ्यात पोलीस मदत केंद्रावरून आवाज येतो, आवाजाकडे लक्ष द्या. गणेश कोलते नावाचा एक छोटा मुलगा, या ठिकाणी 5 वर्षाचा मुलगा, अंगावर पिवळ्या कलरचा टी शर्ट आहे, जीनची पॅन्ट आहे, आणि बाकीचे माणसं गोंधळ करत असतात शेजारी. आईचं लक्ष त्या साऊंडकडे असतं, त्या भोंग्याकडे असतं, आणि बाकीचे माणसं बोलत असताना ती म्हणजे अहो शांत बसा हो, मला ऐकू द्या, ऐकू द्या हो, शांत बसा, माझं लेकरू हरवलंय हो, शांत बसा, ऐकू द्या, मला सूचना ऐकू द्या. गणेश नाव सांगितलं, कोलते आडनाव सांगितलं, कदाचित गणेश नावाचे कितीतरी असले पाहिजे, पण अंगावर पिवळ्या कलरचा शर्ट सांगितल्यावर माझी आशा थोडी जागृत झाली. सांगितलं पोलीसवाल्यांना अशा कलरचा शर्ट आहे, अशा कलरची पॅन्ट आहे, आणि असे कुरुळे केस आहे, 5 वर्षाचा मुलगा या ठिकाणी आहे, त्याचे कोणी नातलग असतील तर त्यांनी यावं आणि ह्या मुलाला घेऊन जावं. ही कानावर ज्या वेळेस बातमी त्या आईच्या पडते आणि तिला जेवढा आनंद होतो, महाराज म्हणतात भजन करताना मला तेवढा आनंद झाला पाहिजे. पुत्राची वार्ता शुभाई के जेवी माता, कधी कधी आनंद झाला पाहिजे. तैसे राहो माझे मन, 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 तैसे राहो माझे मन. हरी गुण गाता ऐकता, हरी गुण, तैसे राहो माझे मन, 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 तैसे राहो माझे. बोलते टाकलेल कमी नका समजू तुम्ही, हा लक्ष देऊ नाही का. महाराज म्हणले तैसे राहो माझे मन, कधी गाता ऐकता हरिगुण, गाताने मन तेवढंच प्रसन्न असावं आणि ऐकताने सुद्धा मन तेवढं प्रसन्न असावं. हे बघा कीर्तनात मन प्रसन्न नसेल ना तर कंटाळवाणं होईल. 17 वेळेस माणूस घड्याळाकडे पाहिजे और कधी संपत आहे. मन प्रसन्न नसेल तर असं होतं. आणि मन प्रसन्न घेऊन बसले ना माणसं म्हणतात महाराज वेळ कसा गेला कळलंच नाही हो. मी तुम्हाला सांगू, कथा एक तो घड़ी से होती है, नहीं तो हृदय के कड़ी से होती है. कळलं माझं बोलणं तुम्हाला? कथा एक तर घडीकडे बघून होते, नाही तर हृदयाच्या कडीकडे बघून होते. पण हृदयाच्या कडीकडे बघून जी कथा कीर्तन चालतं ना ते आनंद देणारं असतं, ते आनंद देणारं असतं. म्हणून गाताने मन फ्रेश असावं आणि ऐकताना सुद्धा मन तेवढंच फ्रेश असावं. गाता ऐकता हरी गुण. वेळ संपत आलेला आहे. एकच उदाहरण सांगणार आहे, लक्ष देऊ नाही का. राम रावणाचं युद्ध झालं, ऐकताय ना. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं आणि नंतर सीता मातेला घेऊन अयोध्येमध्ये आले. अयोध्येत आल्याच्या नंतर ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली तसं तसं त्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होता. सर्वांना बक्षीस दिले. पण आथपासून इथपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. रामायणातले जर हनुमंतराय काढले तर रामायणात काही राम राहिल्यासारखं वाटतच नाही.
लक्षात ठेवा बरं का. म्हणून हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता देवाला म्हणे, प्रभू तुम्ही हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला मी द्यायचं नाही विसरलो, हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याकडं काहीच नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. सीता माता म्हटली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हटले, दे तुला काय द्यायचं तर. सीता मातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झाल्यानंतर लोक काय देतील सांगता येत नाही. आता हे ₹1,00,000 ब्रेसलेट आहे, मी काही विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिले एकाने, बरं का काकडे पाटील. एकाने अंगठी दिली, एकाने ₹1,00,000 मोबाईल दिला. इथं कीर्तन झाल्यावर 10-5 अंगठ्या घालतील लोक, त्याचा काय नेम थोडासा. अहो काय सांगता, कोणाच्या मनात काय येईल कधी, खरं आहे का नाही? बघ तुम्ही हसून माझं नुकसान नका ना करू तुम्ही. पण हे बघा, ज्याला घालायची त्यानं घाला. चांगलं काम करताना लोक हसतच राहतात, पण आपण आपलं चांगलं करायचं सोडलं नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन. प्रसन्न, अहो खरंच दिलेलं आहे बरं का. जे दिलेलं आहे ते आहे, त्याच्यात काय अहो जीव ओळून टाकणारे माणसं आहेत. आता यांच्या ड्रायव्हरनं मग अशी गाडी ओळखली आमची, म्हणजे महाराजाच्या गाडीचा नंबर सुद्धा लोक पाठ करतात. अजून काय प्रेम करायला पाहिजे लोकांनी आपल्यावर, बोल. अरे मोबाईल नंबर पाठ नसतात हो, पण महाराज लोकांच्या गाडीचा नंबर पाठ असतो, कलर माहिती असतो. याच्यापेक्षा अजून प्रेम काय करावं लोकांनी आपल्याला? किती प्रेम आहे महाराज, हे सोपी गोष्ट आहे का? प्रसन्न होऊन सीता मातेनं हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला. ऐका, हनुमंतरायाने तो हार घेतला. मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे, मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार मी हनुमंतरायाला प्रेमाने दिला, आणि हनुमंतराय मणी फोडून काय पाहताय, फेकून काय देताय? सीता मातेला राग आला. सीता माता हनुमंतरायाला म्हणले, हनुमंता अहो नवरत्नाचा हार आहे तो. म्हणले मग? अहो एका मण्याची किंमत पृथ्वी मोला एवढी आहे, तुम्ही फोडून काय पाहता आणि फेकून काय देता? हनुमंतराय म्हणले, मग या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. काय म्हणले? या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. सीता माता म्हणले, हनुमंता मण्यात कुठं राम असतो का? म्हणले याच्यात राम नाही. म्हणले मग याचाच माझ्याजवळ काही काम नाही. जो नाही राम का वो नाही काम का, म्हणून हळूहळू सगळे अयोध्येला चाललेत. नाही कळलं तुम्हाला? हळूहळू सगळ्याच पक्षातले लोक कुठं चालले? अयोध्येला. त्याला माहितीये जो नाही राम का वो नाही काम का. कळलं माझं बोलणं तुम्हाला? हनुमंतरायाने सांगितलं याच्यात राम नाही ना, फेकून दिला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. त्या रामावर प्रेम केलं पाहिजे. लक्षात ठेवा, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. म्हणले हनुमंतराय म्हणजे याच्यात राम नाही ना, याचं माझ्याजवळ काही काम नाही. फेकून दिला हार हनुमंतरायाने. ऐका, आणि सीता मातेला राग आला. सीता माता हनुमंतरायाला म्हणले, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला, या देहात तुमच्या राम आहे का? अहो हनुमंतराय म्हणले, मग या देहात राम आहे काय विचारता कशाला? समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली आणि काय, श्रीराम जानकी मेरे सीने में, श्रीराम जानकी मेरे सीने में
छाती विदीर्ण केल्या. टाळ्या विचार करून वाजवत जा, खर्च येतो त्याला. असं एवढा खर्च केल्यावर संसार चालणार नाही. ऐका, छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हनुमंतरायाने हृदयात करून दिलं. ऐका बरं का, सीता मातेला दर्शन करून दिल्यानंतर हनुमंतरायाच्या या भक्तीवर प्रसन्न झाले प्रभू रामचंद्र. अहो, हृदयात ठेवणं म्हणजे सोपं आहे का? डीपीला ठेवलं तरी इरपास होती. नाही कळलं का तुम्हाला? वॉलपेपर ठेवला तर सभामंडप मिळतो, हो, शेतळ भेटतं. मग आता हृदयातच ठेवल्यावर काय मिळणार नाही. हनुमंतरायाच्या भक्तीवर प्रसन्न झाले प्रभू रामचंद्र. म्हणले, मागा तुम्हाला काय मागायचं. हनुमंतराय म्हणले, देवा मला काय नकोय. पायोजी मैंने राम रतन धन पायो, 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 पायोजी मैंने राम धन पायो. आम्ही धन मिळवलं कोणतं? राम नामाचं धन मिळवलेलं आहे देवा, मला काही नकोय. हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र म्हणले, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तेव्हा हनुमंतराय काय म्हणतात ऐका, देवा तुमची इच्छा आहे मला काहीतरी द्यायची, एक काम करा. पाबर का गाता ऐकता कसं आहे. देवा जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरिगुण. म्हणून रामायणात कोणी जरी बसलेलं नसलं तर कोण असतं? हनुमंतराय बसलेले असतात. म्हणून मोरारी बापूंच्या रामकथेत एक आसन हनुमंतरायासाठी टाकलेलं असतं. हनुमंत आज सुद्धा बरं का, लक्षात ठेवा, त्या कथेत हनुमंतराय असतात. म्हणून कथाकार म्हणतात, आईये हनुमंत विराजिये, कथा करू मती अनुसार. आईये कथा करो, कथा करू मतिया आइए हनुमंत विरा. हनुमंतरायाला बोलवतात. म्हणून गाता ऐकता हरिगुण, तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण. हे कळलं नसल तर नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण, तुका मने पाहे, कासवीचे पिले माय, तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण, विठोबा रखुमाई भगवान की महाराज की महाराज की पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण, नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण, तुका मने पाहे, कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण, समचरण सरोजम सान्द नीलांबुदाभम, जगननीतपानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला अनुकुंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. प्रथमन मन पांडुरंगा करू, प्रथमन मन दुसरे चरण संताचे, दुसरे चरण
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपादान कथेचा बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भेदाम जड्यांधगादापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठे तटे भीमरत्यां मुरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाण्वमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैशी राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहूनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठीभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चरणाचा भगवंताकडे विनवणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र कोलते टाकळी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि तरुण मंडळीच्या विशेष पुढाकाराने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं सुरू असणारा हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा दुसरा दिवस आहे का? दुसऱ्या दिवसाची सेवा म्हणजे 2 नंबरचं कीर्तन आहे आज। नाही कळलं का? जाऊ द्या चला हां लक्ष देऊ नाही का म्हणजे दुसऱ्या नंबरचा असा दुसरा बी अर्थ घेऊ नका। आज दुसरा दिवस आहे कार्यक्रमाचा आणि ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। मागे यज्ञ होता मोठा तेव्हाही गावकऱ्यांनी मला फोन केला होता पण तेव्हा काही मला तारीख ॲडजस्ट करता आली नाही। पण आता तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं जे आजचे सौजन्यदाते आहेत त्यांचे नाव मी या ठिकाणी सांगतो। सुनील बाबूराव कोलते, बालाजी दत्तराव शिंदे, तोताराम दत्तू काकडे, अविनाश पाराजी कोलते आणि अनिल गंगाधर सोनवणे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा। आज या कीर्तनाचं सौजन्य या म्हणजे संत पूजन यांच्याकडे आहे म्हणून मी त्यांना माझ्याकडून धन्यवाद देतो। त्या निमित्तानं आज ज्यांचं आपल्या गावामध्ये आगमन झालं तेव्हाही त्यांना येता आलं नाही, मलाही येता आलं नाही, माझी तारीख खाली नव्हती आणि यांना पण येता आलं नाही। हरिभक्त परायण भजन सम्राट महाराष्ट्राचा लाडका आवाज आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये ज्यांचा आवाज आहे अशा हरिभक्त परायण आपल्या मराठवाड्याचं भूषण आमचे पंढरीनाथ महाराज या ठिकाणी आहेत। महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा। त्याचबरोबर अतिशय गोड आवाज ज्यांचा आहे, अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे आणि आता कीर्तनालाही ज्यांची चांगली सुरुवात केलेली आहे ते हरिभक्त परायण माझे मित्र आमचे भगवान महाराज आपल्या भागाचं भूषण आहे। भगवान महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद देतो, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा। त्यानंतर आपल्याच गावचे दोनही सुपुत्र आपल्या या गावामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि आळंदीसारख्या ठिकाणी सटले गुरुजींकडे ज्यांनी 8 वर्ष आपल्या गायनाचं अध्ययन केलं आणि असं आहे ना बघा स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते हे की नाही, म्हणून हे आपल्या गावाचं भूषण वैभव आहे। जशी फिल्म सिटीमध्ये अजय अतुल जोडी प्रसिद्ध आहे तशी ही संप्रदायातली अजय अतुलची जोडी आहे का नाही, म्हणून जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो।
बाबा आहेत, बाबांना सुद्धा धन्यवाद देतो. हरिभक्त परायण आमचे मुरलीधर महाराज, मुरलीधर बाबा आहेत, नांदखेड्याला होते बाबा, आहे का नाही, मुरलीधर बाबा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माझ्याबरोबर आलेले माझे अतिशय जिवलग मित्र, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, भागवत कथाकार, हरिभक्त परायण अमोल महाराज पाटील महाराजही माझ्याबरोबर आलेले आहेत, महाराजांना धन्यवाद. आणि दुसरे माझे मित्र हरिभक्त परायण आपल्याच जवळचे असणारे, ज्यांच्या गावामध्ये खूप सुंदर सप्ताह, छोटं गाव असून ज्यांच्या मार्गदर्शनाने केला गावकऱ्यांनी, ते हरिभक्त परायण आमचे कैलास महाराज. आडनाव काही मी घेणार नाही, याने घेतलं होतं ते आहे का नाही, म्हणून हरिभक्त परायण कैलास महाराज. कैलास महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. अतिशय आमचे साऊंडवाले लाडके महाराज मंडळीचे नंदू दादा, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सगळे ते कॅमेऱ्यावाली मंडळी, यूट्यूब चॅनलवाली मंडळी, त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळे उपस्थित श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठला विठला सेवे करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. लक्ष देऊन ऐका, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, माझ्याकडे लक्ष द्या, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं यूट्यूबवाले दादा, तेवढं मन कीर्तन ऐकताना, भजन करताना माझं प्रसन्न झालं पाहिजे. हा, लक्ष देऊन ऐका बरं. दुसरे महाराज लोक शूटिंग करू देत नाही, तुम्ही ऐकलं पाहिजे ना. तुम्ही मोबाईल खेळत बसता, बरोबर आहे ना. मग पैसेच कमवायचे असेल तर गौतमीचा व्हिडिओ टाका, याच्यापेक्षा व्हायरल होईल. तुमचं भाग्य आहे, तुम्हाला कीर्तनात बसायला मिळायला लागलं. निमित्त यूट्यूब झालं, पण हे काहीतरी पुण्य असावं तुमचं, म्हणून तुम्हाला कीर्तन शूट करायला चॅनलवर टाकायला मिळतं. ऐकलं पाहिजे तुम्ही पण. विठाला विठाला. चला, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, कधी गाता ऐकता हरिगुण. गातानी सुद्धा मन तेवढं प्रसन्न असावं आणि ऐकतानी सुद्धा मन प्रसन्न असावं. गातानी सुद्धा तेवढंच प्रसन्नता असावी आणि ऐकतानी सुद्धा तेवढी प्रसन्नता असावी. हे जर कळलं नसेल तेव्हा तर तुम्हाला हरिण माहिती आहे. हरिण माहिती आहे ना सर्वांना. आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही, हा, कानाला उचलून दाखवायचे ना, ते हरिण नाही. आपल्या जंगलामध्ये हरिण असतं बघा. पारद्याला जर हरणाला पकडायचं असेल तर पारदी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग झाडावर बसतो आणि सुंदर बिन नावाचं वाद्य वाजवत राहतो. आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं. आणि महाराज मग एका ठिकाणी शांत बिन ऐकत राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारून टाकतो. महाराज म्हणतात, बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. मला भजन करताना माझ्या देहाचा एवढा विसर पडला पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, भक्ताईसे जाना, बोला जे देही उदास, गेले आशापास निवारून, विषय तो त्यांचा झाला राजकारण नाही ना, झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. लक्ष देऊ नाही का बरं का. एवढा महाराज देहाविषयी उदासीनता सांगतात. एवढं मन माझं भजनामध्ये लागलं पाहिजे. हे जर कळलं नसेल तेव्हा तर कासवीन माहिती आहे सर्वांना. कासविनीला स्तन नसतात बरं का. मग कोणी म्हणाल महाराज कासविनीला जर स्तन नसतात तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं. कारण पिलाला दूध मिळाल्याशिवाय तर पिलू जगणार नाही. ते माणसाचा असो, नाही तर कुत्र्याचा असो, नाही तर गाईचा असो, बरोबर आहे. दूध पाहिजे का नाही, दूध पाहिजे. मग कासवीन जर आपल्या पिलाला दूधच पाजत नाही तर पिलू जगतं कसं. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज म्हणले कासविनीला स्तन नसतात. कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि प्रेमानं पाहिल्यामुळं त्या नजरेतून त्या मुलाला प्रेम पाहणा मिळतो. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगी. कासवीन आपल्या पिलाकडं प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं. दोघांची नजरानजर होते आणि त्याच्यातून त्या मुलाला प्रेम पाहणा मिळतो आणि त्याच्यावर ते पिलू जगत राहतं. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडं पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. माझं मन भजन करताना तेवढं एकाग्र व्हावं आणि या जगाचा विसर मला पडावा. लक्ष देऊन ऐका.
तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. प्रेम हे नजरेतून कळत असतं. प्रेम हे नजरेतून कळत असतं. काय माणसं आमच्याकडे पाहिले की म्हणतात जय हरी महाराज जय हरी, समजाव प्रेमळ आहे. काय आमच्याकडे पाहिलं हो जय हरी समजाव वैतागलेलं आहे. विठाला विठाला आवाजाचा टोन जरी बदलला तर अर्थ बदलून जातो ना. तसं नजर जरी बदलली तर माणसाला समोरच्याचा भाव कळत राहतो. म्हणून मी छान वाचलं बघा पंढरीनाथ महाराज. दृष्टीचं ऑपरेशन होतं पण दृष्टिकोनाचं ऑपरेशन अजून तयार झालेलं नाही. माझं बोलणं जाणकार लोकांना कळेल. दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं पण दृष्टिकोनाचं ऑपरेशन नाही होऊ शकत. म्हणून नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे. कस्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें, खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे क्वालिटीचं आहे. असं आहे ना मला एकानं वाजवलं की बाकीच्या लगेच सुरू करायचं. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. महाराज म्हणतात हा दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात, याला लक्ष द्या. मग कासवीन आपल्या पिलाकडं प्रेमानं पाहते. महाराज म्हणतात पण दोघं एकाग्र भावनेने पाहतात. तेवढं भजन करताना माझं मन एकाग्र व्हावं. लक्ष द्या. या अभंगामध्ये 3 दृष्टांत आहेत आणि 3 दृष्टांत कशासाठी आहे? एक सिद्धांत पटवून देण्यासाठी महाराजानं 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. अभंगाचा सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो कैसे राहो. त्याच्यासाठी पहिलं उदाहरण दिलं आईचं आणि मुलाचं. दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारध्याचा आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून तुकाराम महाराज एक सिद्धांत पटवून देण्याचं काम या अभंगामध्ये करतायत. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीराच्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. शेतात गेले पायात काटा मोडला. बरोबर आहे? शेतात गेले पायात काटा मोडला. मग तुम्ही काय करता? घरी सुई आणायला येता का? मग बोला ना. काट्याने चांगलं जमलं तुम्हाला. काट्याने काटा काढता. मग मला सांगा काट्याने काटा काढला, मग आता ह्या काट्याने तो काटा काढला, मग ह्या काट्यावर प्रेम करून खिशात ठेवायचा का? नाही बाबा याच्यामुळं काटा निघाला आणि याला खिशात ठेवा झोपा. हा असं नाही जमणार आहे. लक्ष नाही का? काट्यानेच काटा काढायचा. काटा मोडल्यानंतर काट्याने काढायचा. तसं परमार्थ मनाने करायचा पण मनासाठीच करायचा. विठाला विठाला. परमार्थ विषय मनाचा आहे बाकी कशाचाच नाही. मग एक मन म्हणता सलाद सानप महाराजाचं कीर्तन आहे. दुसरं मन म्हणता कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं. तिसरं मन म्हणता अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात. एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 नको. कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन म्हणणं होय रे खोटं एक त्या महाराजांनी सांगितलेलं. दुसरं म्हणतं खरं आहे पण कोण ऐकायला आजकाल. तिसरं म्हणतं आरबी घडले एका कीर्तनात त्याचे धंदेशे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. वा ह्या मनाच्या भावना, हे मनाची प्रक्रिया. इथल्या इथं मनाची भांडणं चालू राहतात बरं का. तुम्ही लक्षात ठेवा. एक मन म्हणतं ह्या महाराजांना सांगितलं असं ऐकलं पाहिजे. मी एकाला म्हणलं माळ घाला ना, तो म्हणलं बरं ऐकलं तुमचं घातली माळ. ऐका बघा मन कसं आहे. ऐकलं तुमचं महाराजांनी घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? बरोबर. अरे म्हणलं बोकडे कशालाही चालतील बोकड्या नाही. तू माळ घाल ना. बरोबर आहे का नाही? बोकड्याचं पाहून घेईल. आपण माणूस आहे ना, आपण विचार केला पाहिजे का नाही? हा मनाचा स्वभाव आहे महाराज. इथं कथा कीर्तनात ऐकलं की एक मन म्हणतो होय खोटं आहे का महाराजाचं. दुसरं मन लगेच म्हणतं अरे वो कथा कीर्तन की बात अलग होती है, संसार बोले तो थोडी मिलावट चलती ही रहती है. बरोबर आहे? अरे संसार म्हणल्यानंतर ह्या गोष्टी होतच राहणार आहे, चालत राहणार आहे. आपण माळकरी नाही म्हणून तर यायचे पोट भरायला लागले. काय दूरदृष्टी आहे यांची बघा. विठाला विठाला. हा मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. लक्ष देऊन ऐका. भगवंत अर्जुनाला म्हणले अर्जुना तुला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा कार कर. तू मन हे मेची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेश अनवशेषशी मयेव अथौर धौन संशय. हा पहिल्यांदा मन मला अर्पण कर, बुद्धी अर्पण कर, प्राण अर्पण कर आणि सर्वस्वाने मला भज.
तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. मग मन आपलं पहिल्यांदा देवाकडे गेलं पाहिजे. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे येत नाही. काय काय करी तो या मना परी नाही के नारायणा करू नये त्याची करी विवंचना देऊ पतना काय काय करी तो या मना जना करू नये त्याची गरुडी वंचना देव पदना महाराज म्हणले काय काय करी तो या मना. बरं का युट्यूब वाले दादा परी नायके नेमका 6 गेला आणि तरी तुम्ही व्हाईट बॉल टाकायला लागले. काय धाडस म्हणाव द्यायचं आहे का नाही. मानलं पाहिजे एवढी डेअरिंग पाहिजे माणसात. विठाला विठाला हा मनाचा स्वभाव आहे. हे मनाचं चालू आहे ते बरोबर आहे. काय काय करी तो या मना परी मोबाईल खाली ठेवेना. बरोबर आहे. काय काय करी तो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. किती मन वाईट आहे. कीर्तनात जरी बसलेलं असलं तर मोबाईलकडे जातं थोडा वेळ का होईल ऑनलाईन येतं. ते मोबाईल वाल्याचं ते पोराच्या डायपर सारखंच आहे. उघडून पाहायचं व्हॉट्सअप वाले लेकरांचं डायपर असतं ना सारखी आईचं चालूच असतं. नाही लाईन क्लिअर आहे. जोडी सोडू शकता तुम्ही. तसं व्हॉट्सअप वाल्याचं आहे. विठाला विठाला हा स्वभाव आहे महाराज. लक्ष देऊ नाही का बरं का. हे मनाचं चालू आहे आता त्याच्यामुळं सुट्टी मिळणार नाही. मनाला जरा समजून सांगा 1 तासभर शांत बसायला आहे का. हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना. जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहत नाही आणि जे करायचं त्याच्याकडे अजिबात जात नाही. लक्ष देऊन ऐका. करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. मन शांत राहतं का. मन एक क्षण सुद्धा शांत राहत नाही महाराज. लक्ष देऊन ऐका बरं. मन एक क्षण सुद्धा शांत राहत नाही. माणसं बहिर दिशेला जरी गेले ना बहिर दिशेला जरी गेले तर शांत बसत नाहीत. काडी घेतात आणि जमीन उखरत राहतात. आणि एखादा जर म्हणला काय करायला ओल कुठवर गेली पाहायला उद्या पेरायचंय. हा तिथं मी महाराजांचं प्रमाणे हागताही खोडी चळ न मोडी काढी. मी माझ्या मनाचं काहीच बोलणार नाही महाराज. मन तिथं शांत राहिलं असतं तर तुम्हाला बाथरूमच्या भिंती रंगलेल्या दिसल्या नसत्या. म्हणजे मन तिथं सुद्धा शांत राहत नाही का. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरीव सुदुष्करम. बहुत चंचल चपल जाता येता नलके वेळा जाता येता नलके वेळा जाता येता नलके किती चंचल आहे मन. एवढ्या फास्ट चंचल आहे का नाही. महाराज म्हणले बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. इथून पुण्याला जायला किती तास लागतात बसने एसटीनं. 7 किती 5 तास. पुण्याला इथून बसनं जायचं असेल तर 5 तास लागतात. स्वतःची इनोवा सारखी आमच्या काकडे पाटला सारखी इनोवा गाडी असली तर 3-3.5 तासात आपण पुण्याला जाऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे इथून जर विमानाची व्यवस्था असती तर पुण्याला जायला किती वेळ लागला असता. 10-15 मिनिटं. आणि कोलते टाकलीला विमानतळ होणार आहे. तुम्ही हसता काय. अहो 2 उपमुख्यमंत्री होऊ शकतात तर हे काऊन होऊ शकत नाही. कोलते टाकळीला विमानतळ होणार पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा. नाही करून दाखवलं तर नाव बनलं आपलं. बरोबर बरोबर आहे ना महाराज. का होणार नाही. तुम्ही मला मुख्यमंत्री करा. महाराज विमानतळ पहिलं मंजूर होणार आहे. चला विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्ही करणार नाही हे होईल का नाही मला सांगता येणार नाही. पण विमानाची व्यवस्था असती तर किती 15 मिनिटाचा वेळ 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा वेळ विमानानं पुण्याला जायला लागला असता. पण मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे. अहो पुणे मनेपर्यंत गेलं सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला वेळ आहे का. चला बोळा माय मन बसल्या बसल्या घरच्या कुलपाला झटका देऊन येतं. माय गडबडी निघाली आणि झटकाच द्यायचा राहिला. अख्खं कीर्तन झटक्यात जातं. विठाला विठाला. हा मनाचा
स्वभाव आहे महाराज. ये मन बड़ा चंचल है, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। ये मन बड़ा चंचल है, कैसे भजन करूं, कैसे ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। हे मन बडा चंचल आहे. आज म्हणतात या चंचल मनाला तुझ्याकडे आणणं एवढं सोपं आहे का देवा? म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना, तन का क्या पता, राधे 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 बोल मना, तन का क्या पता. देहाचा काय भरोसा, त्या मनानं आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे येत नाही आहे का, लक्ष देऊन आहे का बरं का, म्हणून म्हणतात ना कधी लागेल रे वेड्या तुला गोडी 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 अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची, मनोभावे भजन तू कर प्रभूचा, लाग चरणाला प्रभूचा, लाग चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागे वेडा तुला बघून घे सावळी मूर्ती पांडुरंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडी अभंगाची, बघू गे सावळी मूर्ती, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची,
याच्यात सुद्धा आहे, मनोभावे भजन तू कर. मनासाठी म्हणलंय मी, बाकी कायसाठी नाही. मनोभावे भजन तू कर. मग या मनाला देवाकडे आणलं पाहिजे. महाराज म्हणले